मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का संपूर्ण महाराष्ट्रात कोणता मोठा आणि सुंदर उत्सव सुरू आहे? आज आहे ज्येष्ठ भागवत एकादशी, म्हणजे आपली लाडकी आषाढी एकादशी काही दिवसांवरती आली आहे. आजच्या दिवशी लाखो लोक, ज्यांना आपण वारकरी म्हणतो, ते पायी चालत पंढरपूरला चालले आहे. ह्यालाच तर पंढरपूरची वारी म्हणतात ना. चला तर मग आजची वर्षा जुनी सुंदर परंपरेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. वारी म्हणजे अशी पाययात्रा जिथून लोक लांब लांबून विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी पायी चालत जातात. तर तुम्हाला एक भारी गोष्ट माहिती आहे का? ते एकटे चालत जात नाही, ते संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी म्हणजे पादुकांबरोबर चालतात. हे वारकरी तब्बल 250 ते 300 किलोमीटर पायी चालतात. वाटेत सगळेजण एकमेकांना माऊली म्हणूनच हाक मारतात. त्यांच्यासाठी सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये देव असतो. कोणी लहान नाही किंवा कोणी मोठे नाही, सगळे सारखेच. वारीचा सर्वात सुंदर आणि जादुई भाग म्हणजे रिंगण. वाटेत गोल गोळा बनवला जातो. सगळे वारकरी बाजूला उभे राहतात आणि माऊलीचा अश्व म्हणजे पवित्र घोडा वेगाने धावतो. सगळे लोक त्याच्या पायाची धूळ कपाळाला लावतात, जेणेकरून त्यांना चालण्याची खूप मोठी शक्ती मिळते. आजची भागवत एकादशी खूप महत्त्वाची आहे, कारण आज पंढरपूरमध्ये सगळ्या पालख्या हळूहळू पोचायला लागतात. चंद्रभागा नदीमध्ये सगळेजण स्नान करतात. पण आपण घरी राहून काय करू शकतो? आपण घरी राहून छान उपवास करू शकतो. कोणाला खोटं नाही बोलायचं व कोणाला रागवायचं नाही आणि सगळ्यांना मदत करायची. हीच तर खरी विठ्ठलाची भक्ती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये विठ्ठल विठ्ठल हे नाव लिहा. मी नेक्स्ट व्हिडिओ. बाय.